वाल्हेरी तळोदा बसचा भवर फाट्याजवळ अपघातात 25 ते 30 विद्यार्थी जखमी, 3 जण गंभीर। आमदार राजेश पाडवी यांची रुग्णालयात भेट। तळोदा तालुक्यात आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली। वाल्हेरीहून वाडोद्याकडे जाणारी विद्यार्थ्यांनी भरलेली मुक्कामी बस सकाळी साधारण 6:30 वाजता निघाली होती। या बसमध्ये 70 ते 75 विद्यार्थी प्रवास करत होते। प्रवासादरम्यान अंदाजे 6:35 बसला भवर फाट्याजवळ अपघात झाला। या घटनेत 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी 3 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते। गंभीर जखमींना तातडीने आमदार राजेश पाडवी यांनी खासगी रुग्णालयात हलविले। अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सर्व विद्यार्थ्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल करण्यात आले। त्यानंतर गंभीर जखमींवर अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले। घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली, तसेच आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना रुग्णालय प्रशासनास दिल्या। या अपघातामुळे पालक वर्गात मोठी चिंता पसरली असून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत सुधारणा व्हावी सर्वत्र प्रार्थना करत आहेत। आज रोजी वाल्हेरीहून तळोदा सुटणारी मानव विकासची विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत कॉलेजला घेऊन जाणारी बस सकाळी 6 वाजता वाल्हेरीहून सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ती भवर गावाजवळ आली आणि त्या ठिकाणी अपघात होऊन ती पलटी झाली। त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थिनींची संख्या जास्त होती। त्या सर्वांना ते स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळोदा इथे आणलं। त्या ठिकाणी मी देखील आलो। त्या ठिकाणी सर्वच त्यांच्या नातेवाईकांना कळल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी आले। आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले, पत्रकार बंधू त्या ठिकाणी आले। सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकांनाही त्यांची समजूत घातली आणि जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या, ट्रॉमा त्या ठिकाणी होता, त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले, त्यांच्यावर उपचार केले। त्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात घेऊन आम्ही एक्सरे करून घेतोय आणि ज्या मुली चांगल्या त्यांना आता घरी जाऊ देतोय। जवळपास 70 मुली त्या ठिकाणी होत्या, आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे। 2 मुलींची जास्त दुखापत होत्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवलं। त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहे। सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल। आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर त्यांची चौकशी मी महामंडळाचे एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डेपो मॅनेजरना कळवलं आहे की तात्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। धन्यवाद। भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघनवा।